अध्यक्षा लुईजा कोलासो, प्रमुख पाहुण्या रोजमरी अल्मेडा आणि माझ्या प्रिय भगिनीनो, आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. पवित्र महिलेचा स्वर्गनयन सोहळा सोलालिकेच्या गडाचा 85वा आपल्या वसई धर्मप्रांताचा 26वा वर्धापन दिन आणि भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन असा त्रिवेणी संगम साजरा करीत असताना राजकीय नेत्यांनी जनतेला निस्वार्थी सेवा द्यावी आणि गरीब बेरोजगार लोकांची काळजी घ्यावी म्हणून प्रभुपदचरणी व पवित्र मर्या पदचरणी प्रार्थना पोप पायस 12वे यांनी 1959 साली पवित्र मरियेच्या स्वर्गनयनाचा सोहळा 15 ऑगस्ट या दिवशी घोषित केला. पवित्र मरियेचे स्वर्गनयन म्हणजे येशू ख्रिस्ताची पवित्र पावन आई मरिया हिचे पृथ्वीवरील जीवन संपून सदैव स्वर्गात गेलेली घटना. ही घटना आपल्या सर्वांना एक प्रेरणा आहे. परमेश्वराने पवित्र मरियेला संपूर्ण विश्वाला कवेत देणारे कोमल हृदय दिले आहे. पवित्र मरिया आपणास स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग दर्शविते. सूर्य तेज पांघरलेली मस्तकी 12 ताऱ्यांचा मुकुट स्वर्गदार उघडून पवित्र मरिया स्वर्गी गेली. चिंतनात मात्र नाम तुझे, हृदयात माझ्या रूप तुझे बिलकुनी बसते एक रूप होऊनी मी व तू निरंतरीची एक बनवणी. पवित्र मरिया आपली जननी, तिला आपणा सर्वांचा कोटी कोटी प्रणाम. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थना गीताने करूया. गीत सादर करतील पुष्पा परेरा अँड ग्रुप.
सन्माननीय धर्मगुरू, उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, प्रमोटर्स आणि सर्व सभासद, आज आपण पवित्र मरियेचा सोडालेटीचा 85वा वर्धापन दिन, भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन आणि वसई धर्मप्रांताचा 26वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. वर्षभरामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचा आयोजन नियोजन करण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग आम्हाला लाभलेला आहे. त्यामुळे
संपूर्ण वर्षातले कार्यक्रम हे यशस्वीरित्या पार पडले. तसेच आपल्या आध्यात्मिक सल्लागार अगोदरचे फादर विश्वास धुमाडा आणि आताचे आपले फादर रेमंड रुमाम यांचं सहकार्य, मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि त्यांच्याच पाठबळाने आम्ही सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे करू शकलो. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला आपण असाच कार्यक्रम, भरगच्च कार्यक्रम केला होता. जेवणावळ होती, त्यानंतर सुंदर कार्यक्रम आपण आखला होता आणि तो यशस्वी झाला होता. त्यानंतर फेडरेशन लेवलवर जे कार्यक्रम झाले ते अगोदर मी सांगत आहे. फेडरेशन लेवलवर 27 नोव्हेंबर फेडरेशनची सिल्वर जुबली पवित्र आत्मा चर्च नंदाखाल येथे पार पडला. त्यासाठी आपण एक बस भरून सर्व प्रमोटर्स आणि सभासद भगिनी तिथे गेल्या होत्या. त्यानंतर 13 डिसेंबरला आगमनकालीन तपदिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ते रमिनी माता चर्च येथे करण्यात आलं होतं. 29 फेब्रुवारी उमराळा चर्च येथे उपवासकालीन तपदिनाचे आयोजन करण्यात आले होते. तिथे सुद्धा खूप भगिनी आपण गेलो होतो. त्यानंतर 8 मार्च जागतिक महिला दिन हा कार्यक्रम वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मेथाडोंच्या अध्यक्षतेखाली आपल्या चर्चमध्ये म्हणजे समोरच्या लाद्रावरती, देवळाच्या लाद्रावरती हा कार्यक्रम पार पडला होता. त्यामध्ये संपूर्ण वसईतील 1200 महिला सहभागी झाल्या होत्या आणि अतिशय सुंदर, कारण फेडरेशन लेवलवरती त्याने आपल्या धर्मग्रामाची वाहवा केली. कारण नियोजन अतिशय सुंदर होतं आणि सर्व कार्यक्रम अतिशय चांगला झाला होता. त्यानंतर मार्च 20-21 या 2 दिवशी खंडाळा येथे 6 जूनला फेडरेशनची वार्षिक मिसा रमेरी येथे पार पडली. त्यासाठी आपल्या सभासद बहुसंख्येने उपस्थित राहिल्या होत्या. हे झाले फेडरेशन लेवलवरचे 5 उपक्रम. आता चर्च लेवलवर आपण काय काय केलं तर 15 ऑगस्टचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण 15 सप्टेंबरला बँड्रा तीर्थस्थानी गेलो होतो. एक मोठी बस आणि एक लहान बस, आदर्शी पण आपल्या बरोबर होते आणि सुंदर एक नाटक आपण पाहिलं होतं. म्हणजे अविस्मरणीय असा तो प्रसंग होता. म्हणजे अतिशय सुंदर संध्याकाळपर्यंत आपण मला वाटतं 8:30 पर्यंत घरी आलो, पण खूप मजा केली. गेली की नाही? हा, बिर्याणी खाली, दुपारी बिर्याणी, संध्याकाळी बिर्याणी. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये अतिशय सुंदर कार्यक्रम आपल्या चर्च लेवलवर आपल्या प्रत्येक भगिनीने केलेला आहे. कोणता आठवतो का? चर्च दुरुस्तीसाठी प्रत्येक गावकीतील प्रत्येक सभासद भगिनीने आपल्या औदार्यातून फार मोठी भरीव रक्कम गोळा केली आणि आपण ती पादराकडे सुपूर्द केली. हे फार मोठं कार्य तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. त्यानंतर मार्च 2020 आणि 21 या 2 दिवशी खंडाळा येथे कृष्णाच्या वाटेची भक्ती झाली. त्यासाठी 35 महिला सहभागी झाल्या होत्या. मे मध्ये परत फादर स्टीफनच्या सहकार्याने आपण जुना फर्निचर हे ना पाहिलं किती पिक्चर आणि त्याच्यासाठी जवळजवळ 250 स्त्रिया आणि काही पुरुष सुद्धा होते, म्हणजे काही भगिनींचे पती पण होते. तर असा संपूर्ण आपण थिएटर बुक केलं होतं आणि तोही अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडला. 17 जुलै रोजी नवापूर येथे वर्षा सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आता आपण जाऊन आलो नवापूरला. तर त्यामध्ये 72 सभासद भगिनीने सहभाग घेतला आणि या सहलीचा आनंद घेतला. हे झाले आपले चर्च लेवलवरचे उपक्रम. तर असं संपूर्ण वर्ष 2023 सप्टेंबर ते 2024 ऑगस्ट पर्यंत हे सर्व कार्यक्रम पार पडलेले आहेत. आणि आजचा कार्यक्रम तर हे सगळे कार्यक्रम आपण पार पाडलेले आहेत.
त्याशिवाय दर महिन्याला किंवा प्रसंगानुरूप आपण चर्चची सफाई देखील केलेली आहे. पण दुःखाची गोष्ट म्हणजे काही ठराविकच भगिनी चर्चच्या सफाईसाठी येत होत्या. तेच चेहरे. यावेळेला मात्र नवीन सभासद सुद्धा आल्या होत्या आणि कालच्या या हॉलच्या आयोजनासाठी सुद्धा नवीन सभासदांनी खूप मदत केलेली आहे. त्या सर्वांचं अभिनंदन. त्याप्रमाणे उपस्कारामध्ये आपण गावकीमध्ये आजारांना भेटी दिलेल्या आहेत. काही गावकीने दिल्या, सगळ्यांनी नाही. ज्यांनी दिल्या त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं आजारांना भेटी देणं, मृतांच्या घरी भेटी देणं असे कार्यक्रम आपण चर्च लेवलवरती करत असतो. हे सर्व उपक्रम खाजणांच्या आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पार पडू शकलेले आहेत. पवित्र मरिया आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सतत कृपा पुरवत असतो आणि त्यामुळे हे सर्व उपक्रम करणं शक्य झालेलं आहे. आता गेल्या 5 वर्षापासून आम्ही पदाधिकारी 5 जणी कार्य करत आहोत आणि हे सगळं कार्य करत असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या. पण त्या अडचणीवर मात करण्यासाठी खाजणांनी सर्व धर्मगुरूंनी आम्हाला सहाय्य केलेलं आहे आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी त्यांचा पाठबळ आम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणून आम्ही खाजणांचे आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि परमेश्वराला धन्यवाद देतो. आता आमचा कार्यकाळ संपत आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये आपण नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करत आहोत. ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सहकार्य केलं त्याच प्रकारे तुम्ही नवीन पदाधिकाऱ्यांना सुद्धा आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. कारण आपल्या सहकार्याशिवाय कार्य होणं शक्य नाही. 2 हातांनी 5 हातांनी कार्य होत नाही. तर सगळे हात एकत्र आले तर फार मोठं भरीव कार्य होत असते. आणि म्हणून नवीन पदाधिकाऱ्यांना आमच्या शुभेच्छा. या 5 वर्षामध्ये आमच्याकडून काही चूक झाली असेल, कोणाची मनं दुखावली गेली असतील तर मोठ्या मनाने आम्ही तुमच्याकडे क्षमा मागतो. तुम्ही देखील मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करा. धन्यवाद. थँक्यू डायना. पुष्प देऊन आपण आता सन्मान करूया सर्व फादर्स, अध्यक्षा आणि प्रमुख पाहुणे. त्यांनी त्याचा कृपया स्वीकार करावा. प्रमुख धर्मगुरू फादर रेमंड रुमा यांनी पुढे यावे. फादर लेस्ली अल्मेडा, फादर संजय परेरा, फादर स्टीफन मजाडो, अध्यक्षा लुइजा कोलासो, पाहुण्या रोजमेरी अल्मेडा, फादर मायकल गोन्साल्विस आणि फादर विन्सन रिवेलो हे येथे हजर आहेत. थँक्यू फादर अँड अध्यक्षा अँड पाहुण्या. आता अध्यक्षा लुइजा कोलासो आपले मनोगत व्यक्त करतील. प्रथम प्रभूचा गौरव करते. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. सन्माननीय धर्मगुरू, उपस्थित मान्यवर आणि सभासद भगिनीनो, आज हा दिवस आपणा सर्वांसाठी आनंदाचा आणि तेवढाच महत्त्वाचा आहे. पण माझ्यासाठी तर अति महत्त्वाचा, अति आनंदाचा आहे. आज
कारण आज अध्यक्ष म्हणून माझा कोणी सन्मान करेल असे मी स्वप्नात सुद्धा इच्छिले नव्हते. पण हा मान आज मला माझ्या परमपित्याने आणि तुम्ही दिलाय. म्हणून मी प्रथम त्या परमपित्याला कोटी कोटी धन्यवाद देते आणि तुमचे सर्वांचे आभार मानते. स्तोत्र संहिता 113 मध्ये परमेश्वर म्हणतो, मी कंगाला धुळीतून उठवितो आणि दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून आणि आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीत बसवितो. आज हे वचन परमेश्वराने माझ्या जीवनात पूर्ण केले. मी देवाला धन्यवाद देते. म्हणून मी देवाचा गौरव करते, त्याला उंचाविते. पुढे म्हणते, मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, तेव्हापासून मी दूर होते. आता मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले. म्हणून आणि परमेश्वराचे मला प्रेम कळले. तो चांगला आहे, तो चांगले करतो. आज मला खूप आनंद होत आहे. असा आनंद माझ्या 25 वर्षात मला मिळाला नाही. 25 वर्षाचा आनंद आज देवाने माझा इथे दुबडीत केलाय. कारण असा आनंद जेव्हा मी मुलीच्या लग्नात वरमाई झाली, तेव्हा आनंदामध्ये वरमाई झाली मी दिसते, पण मनात दुःख होतं कुठेतरी. माझ्या 2 मुलं माझी आजारी होती. मुलगा बहिणीचा हात धरू शकला नाही, देवळात येऊ शकला नाही. मुलगी करवली म्हणून झाली नाही. दोघं पण चालत होते. ते दुःख मी हृदयात ठेवलं आणि लग्नात सहभागी झाली. म्हणून हे दुःख मी कोपऱ्यात लपवून ठेवलं. म्हणून आज मी खूप आनंदी आहे. हा दिवस मी कधीच विसरणार नाही. हा दिवस माझ्या स्मरणात कायमचा राहील. खरोखर तुमचे आणि सर्वांचे आणि देव बापाचे जास्त मी आभार मानते. खरोखर तो चांगला आहे. तो दुःखितांचा अश्रू बघतो, गरिबांची जाण करतो आणि खरोखर आज त्याने मला इथे उभं केले. जे वचन माझ्या रोज वचनात यायचं वाचन ते मी वाचायचे, पण आज त्याने जे खरं केलं त्याबद्दल देवाला आणि स्वतः सर्वांचा आभार मानते. देवाला धन्यवाद देते आणि माझे पूर्ण करते. थँक्यू लुईजा. थँक्यू लुईजा. अत्यंत चांगल्या प्रकारे तू आपले मनोगत व्यक्त केलेले आहे आणि खरोखर आपल्याला स्वर्ण संधी देवाकडून मिळत असते. फक्त योजना देवाची कधी लवकर असते तर कधी उशिरा असते, परंतु आपण आपलं प्रार्थना करणं कधी सोडायचं नसतं. प्रमुख पाहुण्या रोजमरी अल्मेडा मार्गदर्शनपर 2 शब्द बोलतील. पवित्र मनीचे स्वर्गज्ञाने या सणाचे औचित्य साधून तुम्ही मला प्रमुख पाहुण्याचा मान देऊन सन्मानित केले. याबद्दल मी आपले फादर अध्यक्ष सोसायटीचे पदाधिकारी व सर्व सोसायटीचे श्रेय यांच्या मनापासून आभार मानते. 20 वर्षे सोसायटीची मी सभासद आहे. त्यापैकी 9 वर्ष प्रमोटर. सर्व चर्चमध्ये मीटिंग झाली का, गावात मीटिंग घ्यायची व कोण मीटिंगला आलं नसेल तर त्यांच्याकडून जाऊन सांगायची. सभासदांचा प्रतिसाद चांगला होता. चर्च म्हणून पत्रिका आणावे, गावांत वाटणे, शोधाच्या नाणे, सेवकरेटला देणे ही कामे मी आजही करते. त्यात मला खूप समाधान मिळते. हे दोन शब्द बोलण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी तुझ्या सर्वांच्या आभारी. देवाला धन्यवाद. थँक्यू रोजमरी. जुली डायस लिखित नाटिका देऊळ मातेचा आधार समाजाचा उद्धार सादर करतील कॉलेट अँड्रू मडी सॉन्डर. आपली देऊळ माता प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून सावरायला कशी मदत करते आणि विधवा बाईचे दुःख हे या नाटिकेतून दाखविले आहे. तर मग चला आपण पाहूया
देऊळ मातेचा आधार, समाजाचा उद्धार. मी देवळा गेले, सकाळशी उठून देवळा गेलं, मीच ऐकलं तर खूप बरं वाटलं. मन पण शांत होते, नखादी पण चांगलं जातं. लिलू, या तिघी जणी मी संवाद सोडले ना गो. त्या तिघी जणी अजून काय करत होती? याला घरदार संसार काय होईल का नाही? काय गो, त्यांच्या फादरजून पिकनिक घेतली. फादर ते पिकनिकला घेते ना, त्याकडे पिकनिकला काय नाचल्या, ओढल्या, गाडी ओढली, काय काय केलं येऊन. मी दररोज सगळा देवळा जाऊन आली ना का माया घरात होते. मी बरी ना आपलं घर. प्रत्येक काही हौस होते ना. त्या गेल्या पिकनिकला गेल्या, नाचल्या, उडल्या म्हणून काय झालं? काही हौस म्हणून काय पोटाची वर्षी का? नवरा गेला म्हणून काय झालं? करून दिले त्याला हौस, मजा, मौज, नाचणं, उडणं. नाही ते मा आयुष्य नुसतं यंग पण मा नवरा नुसतं हिटलर. आणि उलट असे जरा घराला ऊब झाला ना, हिटलर तुझा कुत्र्या ही अशी कशी आपल्याला बोलून गेली? नवरा मेला यात आपला काय दोष आहे का? आपल्या नशिबातच लिहिलेलं होतं. मला एक समजत नाही, बाईच बाई, बाईची शत्रू का असते? नाही का गो? अगं पण यही बोलून जाशी आम्हाला. आता मी बोलते थोड्या वाटता करते, काय प्रॉब्लेम होता तेव्हा पवित्रा माफ करा. आपण काहीच करू शकतो, फक्त प्रार्थना करू शकतात. परमेश्वर सद्बुद्धी दे. इथं काय आपल्या घरातून माणूस गेला तर आपल्या प्रत्येकाला दुःख होते, पण आपण आपल्या पोरावर बघायचं. पोरांना सुद्धा करता आपलं दुःख आपण आपल्या पाठीवर मारलं पाहिजे, नाही का? तुम्हाला काय वाटते? अगो पण आपण काय हौसमुळे कराशीच नाही का? आता नवरा मेला, नवरा मेला, मी अगदी बरोबर राहिली, रडली पडली पहिली पोरं वाटली, काही पाहत तुम्ही कोण सांगला आल्या का म्हणा सर्व काय चालले काय चालले ते कोणाला काय कळलं नाही, पण चान्स मिळाला कोणी तुम्हाला. माझा नवरा वर्षातच गेला, पण मी त्याच्याबरोबर भटात जायची. त्याचं मी एकच वाक्य ऐकलं, वाफा भरला बाणांवर आणते. तेव्हा एकमेकांबरोबर बोलायची सोय तरी होती का? आता शोना काय, अभि काय, बेबी काय. सरू ज्योती, आपण बारक्या होत्या तर मग काय काय करायच्या? कोवडी केसात फुलवल्याच्या, नवतात मोठ्या मोठ्या बांगड्या, उशी उशी चप्पल, न लिपस्टिक लावून आपल्याकडे नाही मिळायचं म्हणून लागली म्हणून आपण बंदच पडायचं. पण आपण काय निर्वाचा नाही का? मग त्याले तुला आठवते ना मामाला याशी तू नाशिक बोल आणि काय बोलायचे गो तुमचं वाटायला लागले नाश्ताला आपला
परत आता नवरा मेला ती जपलंच सोडून देऊ का? थोडी तरी मजा करून द्या मला. मी केलं का लोक बोलतात करायचं तरी काय. हो ना, स्त्रियांना मुलींना लहानपणीच नटायची आवड असते, पण कधी कधी वाटते लहानपण देगात देगात. या वाक्य मी मान्य करते, पण मी एक मान्य करते, मीच नाही, तुम्ही आपल्या जणांनी विचार करा का आपल्या चौशेला आपली देऊळ माता आपल्याकरता काय करते. आज जर विचार केला तर आपल्याकरता आशादी संघटना बरोबर, आपल्याला पिकनिकला नेतात, पिक्चरला नेतात, फिरायला नेतात, नंतर नाटकाला नेतात, पण आपल्याला कुरसाय वाटेला सुद्धा नेतात. मग हे जपलं ते आपल्याकरता करतात ना, ते सगळं जाऊन दे. आपले फादर बिनमोजबाई कामात येते, ते बिझी होतात, पण मीटिंग घ्या आपल्या घरा येतात. आता त्याच्या मीटिंगची किती जणी करतात मी फार मोदीला ते काय वेळी सुद्धा नव्हतं, ते पण आपल्याला वेळ देतात, आपल्याकरता करतात. तुम्ही सुद्धा थोडं सहकार्य करत आहे ना. आता पहिल्यांदा नाही आपण घरात कुठे काय करायचं, 5 माणसाकडे जायचं, बरे कपडे नाही वापरायचे, म्हणजे आपलं जीवन म्हणजे काय होतं. पण आज देऊळ म्हणजे नवीन नवीन धोरणामुळे आपल्याला अख्खे आनंद क्षण आपण उपभोगू शकतात. सो परमेश्वराचा त्याकरता आपण धन्यवाद दिले पाहिजे, पण आपण सुद्धा आपल्याकरता जे केलं जाते त्यात थोडंसं इन्व्हॉल्व करून काही मला तरी वाटतं. बघा तुम्ही विचार या गोष्टीवर. हो ना, आपले सर्वच फादर धर्म हा परिवर्तनासाठी आहे या मताचे आहे, हो की नाही? अगो आपण जरा वेळ घरातलं बाहेर उतरले तर लोक भेटतात, त्यावेळी आपण बोलतात, आपली दुःख सुख आपण एकमेकांना आणतात, तोच ते आपला आनंद आहे. पण जर आपण घरात राहिल्या ते घरामध्ये तेच तेच इसा डोक्यामध्ये वाटते परमेश्वरा नावले या बायाच पडायला न, त्यापेक्षा आपण जपल्या विचार करायचा तर सुखाही साधन शोधा करतात असं, त्यापेक्षा आपण आपला आनंद शोधीला काय दुःख जाईल. तुम्हाला काय वाटते? बरोबर ना? मग आपण 80-90 वर्ष नुसतं जगाचं म्हणून जगाचं का नाही. आपण आपली कर्तव्य पार पाडले, आपण जे समाजाकरता करायला पाहिजे त्यावेळेला ते केले, संसाराकरता करायला पाहिजे ते सुद्धा आपण केले. पोरापारांना मार्गाला लागले ते मराठे केली. आजच्या घडीला तुम्ही नाच पण दाखवून पाडतात. मी हे जपलं आपण करत असताना तर परमेश्वराने आपल्याला चांगलं आरोग्य दिले, तर आपण थोडंसं आपल्या दुःखातून बाहेर पडून तर आनंद जर उपभोगीला तर काय प्रॉब्लेम आहे. सो आपण एक करायचं, आपण थोडंसं आपल्या पद्धतीने जातो. सरिता, मी माझ्या पोराला काय आणून पाहिले तर तुम्ही माहीत असलेल्या बघा माझ्या पाय चालतात, मी काय काम करेन, पण माझ्या पाय चालायचे बंद झाले का मागले म्हणा आश्रम मध्ये नेऊन तुम्ही ठेवा. तुमच्या संसारात माई अडचण अजिबात नका. हो, कॅलेट आणि सरिता आणि आपण सर्व आता वयाच्या खुणा दिसायला लागले आहे. कोण जाणे शिक्षा किती आहे, कोठून आलो नच स्मरते. जो आला तो रमला, पण सुटकेलाही मन घाबरते, अशी परिस्थिती आहे. मी काय तुम्हाला आणते आता फादरजून ना आपल्याला नवा पिक्चर दाखवायचा बेत केला आहे. कालच त्या कानावर जाऊन बसले सॉरी ना, যদি आपण जायचं या त्या बायकाने घेऊन जायचं आपण. तुम्ही यायचं ना? चला 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 गाव चला, चला चला गाव चला, गाणे आनंदाचे आनंदाचे गाणे गाऊ, गाणे आनंदाचे. चला चला गाव चला, गाणे आनंदाचे आनंदाचे गाणे गाऊ, गाणे आनंदाचे. मनातील दुःख अडी अडचणी मनातील दुःख अडी अडचणी बाजूला सारूया, जीवनाचा आनंद वाटून घेऊया, जीवनाचा आनंद वाटून घेऊया. चला चला
अतिशय विनोदी नाटिका, परंतु या नाटिकेद्वारे जुन्या चालीरीतींना बाजूला सारून नवीन आधुनिक रीती अंगी कशा बाळगाव्यात याचे योग्य मार्गदर्शन झाले, त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. आईबद्दल मनोगत सादर करतील सौ अंजली विक्रूस. रानात फिरू रस्ता मी चुकलो सांग आई, सोमेतिनी जगाचा आई विना भिकारी. आई, आई हा शब्द 2 अक्षराने तयार झाला आहे. आ म्हणजे आत्मा व ई म्हणजे ईश्वर. आई म्हणजे दुधावरची साय, लंगराचे पाय, दयेचा सागर, ममतेचा झरा. आई, तुला कोणाकोणाची उपमा देऊ ग? डोळे बंद करून प्रेम करते ती प्रेयसी असते, डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते, डोळ्यात भाग दाखवून प्रेम करतो तो बाबा असतो, आणि मरेपर्यंत डोळे उघडून ठेवून जी प्रेम करते ती आई असते. आईने आपल्याला घडविले, तिने आपल्याला हृदय दिले, मेंदू दिला, सर्व इंद्रिय दिले, दूध दिले, जन्म दिला. पाठीवर 4 किलो वजनाचा दगड बांधला तर फिरवेल का? पण आई 4 किलो वजनाचा बाळ आपल्या पोटात घेऊन 9 महिने 9 दिवस फिरत असते. ती आई असते. माणसे मृत्यू पावतात, सर्व शरीर कुजून सडून जाते, मातीमोल होते, पण हाडे कुजत नाही, कारण त्याच्यात आईच्या दुधाची ताकद असते. आई स्वतः उपाशी राहते आणि आपल्या लेकरांना जेवू घालते, त्यांना लहानाचे मोठे करते, त्याचे भवितव्य उज्ज्वल घडवते, शिकवते. अशा या निस्वार्थी आईला माझा त्रिवत प्रणाम. हंबरून वासराला चांदते बघा गाय, त्यात मला माझी दिसते बघा माय. हंबरून वासराला चांदते बघा गाय, त्यात मला माझी दिसते बघा माय. थँक्यू. थँक्यू अंजली. प्रेसिला परेरा लिखित नाटिका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सादर करतील बामण भाट आणि घोडबाब. गरिबांच्या जीवनाच्या समस्या व त्यामधून सर्वत्र होणारा घोळ या नाटिकेतून निदर्शनास येईल. तर चला आता पाहूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, 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 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. ऑफिस मध्ये कोण असते अजून? तेवढं
कंटाळा आला. सकाळी 6 वाजल्यापासून आले. सकाळी 6 वाजल्यापासून आम्हाला पण काय नसते चालले त्यांचे काय समजत पण नाही. किती टाइमपास करणार. एकदा तुम्ही उशीर आल्या. अहो ताई लवकर करा जरा. अरे बापरे आता कोण काढणार. आता हो सरकारी काम असतात. वाटते आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांची फॉर्म भरायचे आहे आणि कार्यालयासमोर मोठी रांग लागलेली आहे. आज जरा घरातली कामं थोडीशी आटून घ्या. नवऱ्या बरोबर बोलायला लागली. डाळ भात वगैरे करून घ्या आणि जमलं ना तर पिंकीच्या अभ्यासाकडे जरा लक्ष द्या आणि बाळाची मला जरा उशीर होईल. आता मला परत फोन करायला वेळ काही मिळणार नाही. ठेवते फोन. ही एवढी कामं आटून घ्या. चला बरं येते मी. काय हे खरंच त्यांच्या कंप्लेंट करायला पाहिजे. काही येऊ का. मला लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायचा आहे. नाव काय तुमचं. वंदना प्रकाश मात्रे. त्याच्यासाठी उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी लागतं. तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का. काही असेल पण नसेल पण काही माहिती नाही. पण थांबून टाकते. मिळाले तर मिळाले. पण त्याच्यासाठी आधार कार्ड, पॅन पासबुक, जन्मतारखेचा दाखला आणि रॅशन कार्ड या सगळ्याचे फोटो पण लागतात. त्या सगळ्याच्या झेरॉक्स लागतात. हो मॅडम सगळे पेपर आणले आहेत. द्या मग माझ्या. ठीक आहे पिशवी. पेपर काढून द्या मला. द्या ताई. हो हे पेपर कशाला असे फोल्ड करून देतात. जरा निवडून द्या ना. नीट करून द्या. मॅडम लाटकरम आहे बारक्याला ताप आहे बघा. चला चला आम्हाला उशीर होतोय. आणि तुझी सगळी झेरॉक्स तिकडे 1 नंबरला वेल्सो मॅडम बसलेले आहेत ना त्यांच्याकडे मॅडम 270 भगिनी बसलेले आहेत. त्यांचे पण फॉर्म भरायचे. आज काय काय माणसं येतात. सगळा गोंधळ चालवलाय लाडक्या बहीण योजनेचा आणि डोकी दुखी करून ठेवले माझी सगळी. येऊ ताई. हे घ्या माझे पेपर. बरोबर आहेत का बघा. पण तुम्ही का आला. ही योजना लाडक्या भावासाठी नाही. अशी बहिणीसाठी आहे. अहो आजच मी बातमी ऐकली. काय माहितीये 3,000 रुपये. माझी कामवाली सांगते दादा आम्हाला 3,000 रुपये मिळाले. आज आमच्या कार्डवर आले आणि या योजनेची मुदत फक्त 31 ऑगस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं बाळ फक्त 1.5 महिन्याचं आहे
आम्ही कसे येऊ शकतो? पण 1 तास तुम्हाला बाळ सांभाळता येत नाही का? आणि तिची सही कोण करणार इकडे? ताई चला लवकर. काहीतरी करा मॅडम, प्लीज काहीतरी करा. बघा आम्हाला काहीतरी आहे ना कोण प्लीज. तुम्हाला फॉर्म देते. 2 नंबरला तिथे परेला मॅडम बसलेले आहेत, त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे चौकशी करा. ते मला मार्गदर्शन करते. ओके आम्ही जातो. परेला पाण्याची पण सोय करा. ताई लवकर करा. काय पाण्याची तर तुम्ही एकसारखं आम्हाला पण काम लागले, पण आम्ही काय देऊ का? ताई नेहमी माझे पेपर बघा, सगळे तपासून बघा बरोबर आहे का, कुठे काय राहिलं तर बघा. पेपर झेरॉक्स बरोबर आहे. मला सही करावी लागेल. हा मी करतो. इकडे सही करा. आता कुणाकडे जायचं मी? फॉर्म घ्या आणि 3 नंबर टेबलवर नायक मॅडम बसल्यात ना. बरं. मॅडम आमची जेवणाची व्यवस्था करा. दुपारी 1 ते 2 आमची जेवणाची वेळ आहे. अरे मला जेवण तरी खाऊ देता मुलं वगैरे आहेत. मॅडम बाटलीत पाणी आहे का चेक करा. मॅडम बाटलीत पाणी आहे का चेक करा पहिला. जरा पाणी लागेल. चप्पल लावा त्यांच्या नाकाला, तोंडात टाका चप्पल घालून. त्याला पाणी नाही घेतले अशी कामं असतात. बापरे बघा काय जेवण आणि काय 1 तास त्यांचं जेवणच नाही आठवत. बापरे नवऱ्याला फोन केलेला ना, चपाती बनवा, असं करा, भाजी करा, ते सगळं आणलं असेल नवऱ्याने बनवलेलं. सगळा ताई आम्हाला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. हो ताई, आणि 6 वाजेपासून उभे, आम्हाला पण भूक लागली. संध्याकाळी 5 पर्यंत ही सगळी रात आटवायची आहे, नाहीतर मला इथे संध्याकाळच होऊन जाईल, काळोख पडेल. ताई पण आम्हाला पण समजून घ्या. हे बघा मी ना माझ्या आईने हे सगळे पेपर आणले, साईन वगैरे सगळं केलेलं आहे. माझी आई भावाबरोबर दुबईला राहते ना. असं चालणार नाही. फॉर्म इकडे भरायचा आणि दुबईला, हे असं चालणार नाही. सरकारने पैसे दुबईच्या बँकेत पाठवणार आहे का तुम्हाला? हो करावं काय नाही, फॉर्म तर द्या, बघू मग आपलं पुढचं काम कसं होते रे. आता कसं तर काहीच कळत नाही. आमचा वेळ जातो इकडे. अजिबात चालणार नाही असं. प्रेसीला आठवून काय पार्सल फॉर्म भरायचा आहे त्या या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित पाहिजे. बघा ना मी सगळ्या साईन वगैरे सगळ्या केलेले आहे. आईचं नाव आहे गीता, माझं नाव आहे स्मिता. मग यश पडलं केलं की झालं की काय मी करून ठेवलंय. आईची सही करणार. आणि 4 नंबरला रिगेल मॅडम बसलेले आहेत ना, त्यांच्याकडे चौकशी करा. मला पुढचं त्यांचं दुबईला आली आहे तिच्याबद्दल मला काहीच माहित नाही. बापरे किती टाइम लावला. काय या महिलांचा गोंधळ, या योजनेची कागदपत्राची पूर्तता कशी करावी हे या महिलांना माहित नाही. आधार कार्ड घेऊन आला तर त्या ठिकाणी जन्मतारखेचा दाखला नाही, जन्मतारखेचा दाखला घेऊन आला तर फोटो नाही. या महिलांना पहिल्यांदा कोणत्या कागदपत्राची पूर्तता करायची ह्याचं पहिल्यांदा त्याला मार्गदर्शन करायला हवं. मॅडम कोणी करायचंय मार्गदर्शन? योजना तुमची आहे ना?
तरच नाही. कारण तुम्हाला तरी माहिती आहे का ताई, मी काय म्हणते, ही जी योजना आहे ही बाईला किती फक्त 65 वर्षापर्यंतच मिळणार आहे. 65 वर्षानंतर तिचं खरं आयुष्य चालू होते, त्यावेळेला तिला कोण मदत करणार? काय मुलं बघणार आहेत का? त्यापेक्षा आपली मुलं हल्ली सगळी परदेशी जात आहेत आणि इथे सुंदर बसले बांधले ते रिकामे, त्यांना लॉक मारले आणि परदेशी का? तर त्यांना जायला इतकी ट्रेनला गर्दी असते, त्या गाड्या भरून आणि त्यामध्ये चढायला मुलांना मिळत नाही. त्यामुळे मुलं म्हणतात आम्हाला इथे नोकरी करायची नाही. आमच्या गावात 10 बंगले असेच ठिकाणी पडलेले आहेत, तर ट्रेन वाढवा, तिथे काहीतरी करा, गॅसच्या किमती कमी करा, म्हणजे या सगळ्या जनतेला त्याचा फायदा होईल. बघा, विचार करा. ताई, मला वाटते विजेचे दर कमी केले तर ह्याचा फायदा आपला सगळ्यांना होईल आणि आपला महिन्याचा खर्च पण कमी होईल. सरकार या योजनेत पैसे गुंतवण्यापेक्षा आपले रस्ते दुरुस्ती करण्यासाठी जर सरकारने पैसा गुंतवला असता तर संपूर्ण जनतेला त्याचा उपयोग झाला असता, होणारे अपघात टळले असते. आणि आताच तुम्ही त्या आगाशीच्या तेरेजा मॅडम बिचाऱ्या शाळेत जायला निघाल्या काय आणि खड्ड्यात गाडी जाऊन त्यांचा मृत्यू झाला. त्या जीवानिशी गेल्या. त्यांचं बाळ आणि त्यांचं कुटुंब पूर्ण पोरकं झालं. यासाठी काही करता येईल तर सरकारने जरा त्याच्यात लक्ष घालावं आणि तिथे आपला पैसा पुरवावा. कशाला ते पैसे लाडक्या बहिणीमध्ये घालतायत? काही ती आता विधानसभेची निवडणूक आली आहे ना, तर म्हणून शिंदे साहेबांनी जी योजना राबवली आहे का, मला असं वाटतं की त्यासाठीच राबवलेली आहे. म्हणजे पैसे देऊन आपल्याला आमिष दाखवायचं आणि खुश करायचं महिलांना. आणि हे बघा ताई, एक सारखा जीएसटी, कोणतीही वस्तू घ्या त्याच्यावर जीएसटी. अगदी एक चॉकलेट घेतलं किंवा पायाच्या चपलापासून, किराणा मालापासून आणि रेल्वेचं तिकीट म्हणा, बसचं तिकीट म्हणा, पिक्चरचं तिकीट म्हणा. आता आपण नाही का पिक्चर बघायला गेलेलो, आपण किती जीएसटी घालतो त्याच्यावर. तर मला असं वाटतं की सरकारने ह्याच्यावर काहीतरी विचार करावा आणि पहिल्यांदा जीएसटी कमी करावा. त्याचप्रमाणे मॅडम पहा की जीएसटी भरून आम्ही होते बेजार लागत आणि गरिबांनी काय करायचं, तर तुम्ही जी आपली मागणी त्यांच्याकडे द्या आणि त्याचप्रमाणे आमच्या मुलांना शिक्षण द्या आणि चांगलं त्यांना नोकरी द्या, म्हणजे ते सक्षम होतील, आमचं कुटुंब सक्षम होईल. त्याचप्रमाणे आपल्या ताईने सांगितलं ना, रेल्वेची गर्दी कमी होण्यासाठी प्रयत्न करा. तर आता कालच परवा तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल, तो डोंबिवलीचा दुबे नावाचा जो मुलगा, तो 25 वर्षाचा मुलगा ट्रेन मधून हात सुटून खाली पडला आणि जीवानिशी गेला बिचारा. आणि त्याची आई 10 उचलून रडत होती, तिला तिचा मुलगा परत मिळेल का हो. आणि त्याच्यावर आपल्या सरकारने विचार करावा. ह्या सर्व मागण्या मी तुमच्या ऐकल्या, त्या रास्त आहेत आणि सगळे एकत्र विचार करून तुमच्या मागण्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवतील. धन्यवाद. चला आया बहिणींनो, आपण मुख्यमंत्र्यांकडे आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे. चालू घडामोडीचे दर्शन घडविल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. प्रमुख धर्मगुरू फादर रेमंड यांना मी विनंती करते, त्याने आपले मनोगत व्यक्त करावे. उपस्थित सर्व फादर्स, सर्व पदाधिकारी आणि माझ्या सर्व आया बहिणींनो, आज तुमचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आणि खूप चांगली उपस्थिती आहे आणि खूप चांगल्या रीतीने आपण हा आनंद साजरा करत आहात. आनंद साजरा करण्यासाठी जे पदाधिकारी आहेत, जे प्रमोटर्स आहेत, त्यांनी चांगले कार्यक्रम आपल्या समोर सादर केलेले आहेत
एक चांगली भक्तिमय अशी मिसा झालेली आहे आणि जे मला सांगायचं होतं त्यांनी प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे, माझा संदेश मी दिलेला आहे. तर तुम्ही किती महत्वाचे आहात. कधी कधी असं की पुरुष प्रधान संस्कृती किंवा पुरुष सत्ता असं आपल्याला वाटत असतं, पण तसं नाहीये. जे तारण जगामध्ये आलं ते कोणामुळे आलं? तारण कोणामुळे आलं? बाईमुळे आलं ना. पवित्र मरियेची निवड केली, ती आई झाली नसती तर तारण झालं नसतं. तुम्ही आई झाला नसता किंवा तुम्ही जी भूमिका पार पडली ती पार पडली नसती तर तुमचं कुटुंब नसतं. त्यामुळे एक हाती कुठे काही चालत नाही, कोणी सांगू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर प्रथम दर्शन कोणाला दिलं? पहिलं दर्शन कोणाला दिलं? बाईला दर्शन दिलं. मरियम मगदलिनीला पहिलं दर्शन दिलं. म्हणजे आपल्याला दिसून येतं की बाईचं सामर्थ्य केवढं आहे, बाईचं महत्व केवढं आहे आणि बाईचा सहभाग केवढा आहे. तुमच्या सहभागाशिवाय काहीच होऊ शकत नाही. पुरुष एकत्र येतात, त्यांच्या मनगटामध्ये शक्ती आहे, परंतु तेवढीच शक्ती मनगटामध्ये तुमच्या बुद्धीमध्ये तुम्हाला देवाने दिलेली आहे आणि तुम्ही ते काम करत आहात. आणि तुम्ही जर एकत्र आला, मुलगी शिकली, मुलगी जर शिकली तर अख्खा कुटुंब शिकतं. आपल्याला सांगितलं जातं की बेटी बचाव बेटी पढाव, पण ते तुम्ही शिकलेला आहात. ते आपल्या चर्चने काम केलेलं आहे. त्याची साक्ष बाजूला बिल्डिंग येथे उभी आहे त्यामध्ये, किंवा आपल्या काही चर्चच्या शाळा आहेत त्यामध्ये आपण शिकलेलो आहोत. धर्मगुरूंचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. आपल्याला सातत्याने मिसामधून कृपा मिळालेली आहे. पवित्र मध्ये आपली आदर्श आहे आणि फादर्स सिस्टर्स आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्याला सोडॅनिटीचा संघ दिलेला आहे, फेडरेशन दिलेलं आहे. हे कशासाठी आहे की आपण एकत्र यावं. आपल्यामध्ये उणीवा आहे, आपल्यामध्ये दुर्बलपणा आहे, आपल्यामध्ये कमकुवतपणा आहे, हे सगळ्यामध्ये आहे. पण दोन बाया जर एकत्र आल्या चांगल्या कामासाठी तर ते सगळं काही हलवू शकतात, सगळं काही नवीन करू शकतात. ही पवित्र मरिया स्वर्गाची आणि पृथ्वीची राणी झाली. एक बाई काय करू शकते तसं आपल्या पॅरिश मध्ये मला लक्षात नव्हतं, पण ते डायना मॅडमने लक्षात ठेवलं होतं. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षा मी त्यांना सांगितलं होतं, जे कोणी तुम्हाला पाकिट देतील, जे कोणी मोठा आकडा जाहीर करतील किंवा जे कोणी मोठ्या पदावर आहे किंवा जी एखादी फार सुंदर बाई दिसते त्यांनाच हा मान द्यावा असं नाही. तर आज मरियेचं जे स्तोत्र आहे की अशा ज्यांना पुढे आलेली नाही, आपली लुईजाबाई एवढ्या यातनेतून वेदनेतून गेलेली आहे तरी श्रद्धेमध्ये उभी आहे ती. मी जे सांगण्याचा प्रयत्न करत होतो प्रवचनामध्ये हाच तो मुद्दा आहे की संघर्ष मरियेने पण केला, पण मरिया विश्वासामध्ये उभी आहे. लुईजा आज ती मला काल संध्याकाळी पण बोलली, मला सांगते मी फादर असं असं लिहिलेलं आहे. म्हटलं हेच बोल आणि तुझं जे मनात आहे ते दुःख सांग. दुःख सांगितल्यामुळे आपला काही आपण कमीपणा होत नाही आपला, पण दुसऱ्यांना सुद्धा जाणवतं अरे मी पण यातून गेलेली आहे. ही जर उभी राहू शकते मी पण उभी राहू शकते. ही आपली शक्ती आहे आणि आपण आपल्या संघाचं काम तेच आहे. अशा पायाखालची जमीन सरकलेल्या, असं आधार तुटलेल्या आणि असं एकाकी पडलेल्या बाईला आपण उभं करणं हे आपल्या फेडरेशनचं सोडॅनिटीचं काम आहे आणि ते आपण केलं पाहिजे. आणि ते आज आपण प्रातिनिधिक रूपाने रोजमेरी बाय आणि लुईजाबाईच्या रूपाने आपण केलेलं आहे. रोजमेरी बाईला मी आतापासून नाही, माझे मामा इथे असताना पासून ती धावते पळते हे करू ते करू काय करू सगळं आणि काहीच अपेक्षा नाही. काम करणार बाजूला होणार आणि यथोचित आजच्या आपल्या सणाचं फलित की आपण अशा दोन आपल्या बहिणींना बायांना आज आपण मान दिला. हे आपल्या सणाचं मोठं यश आहे आणि हे आपल्या सणाचं मोठं फलित आहे आणि आपण हेच करायचं. मी नेहमी सातत्याने सांगत असतो सभेला ज्या वेळेला मी येतो की आपल्या गावामध्ये तुम्ही करू शकताय. खूप नकारात्मक खूप आहे, खूप वाईटपणा खूप आहे, आपले प्रश्न आहेत शेजारा पाजारांबरोबर, ते सगळं चालूच राहणार आहे. मी खूप वेळा हे सांगतो आपलं हे सगळं इथेच राहणार आहे. हा हॉल फादर एलाइस डिकोनापासून जो आहे तो आहे की नाही काय तसं आहे, तसंच राहणार असून पिढ्यानपिढ्या राहणार.
शाळा आहे तशीच राहणार. माणसं येतात, माणसं जातात. सातबाऱ्यांची नावं बदलतात, बँकेच्या अकाउंटवरची नावं बदलतात. बाकी बदलत काहीच नाही. एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे शेवटी आपण जिथून ज्या घरातून आलो त्या घरात आपल्याला जायचं आहे. तर आज मला तुम्हाला सगळ्यांना पाहून आपण पुन्हा एकदा आपलं पॅरिश हे स्त्रियांची एकी असलेलं पॅरिश आपण केलं पाहिजे. हे पॅरिश, आपल्या पॅरिश मध्ये कुठली स्त्री अशी एकटी दुपटी पडता कामा नये. आपल्या पॅरिश मध्ये स्त्री आपल्या बोलण्यामुळे किंवा आपल्या पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे कोणाला असं दूरचं वाटलं पाहिजे नाही. प्रत्येकाचे प्रश्न आहे. कोण चुकलं असेल त्याला तिला परत माऊलीकडे आणण्याचं काम हे आपल्या संघाचं काम, हे आपल्या फेडरेशनचं काम आणि ते तुम्ही करणार मला खात्री आहे. आणि त्यासाठी माऊली आपल्याला प्रेरणा देते, पवित्र आपल्याला सामर्थ्य देतो आणि प्रभू येशू आपल्या बरोबर वाट चालत राहतो. आपल्याला फादर रॉबर्ट डिसूझचे शब्द, मला पण स्वर्गात जायचं आहे, मला तुम्हाला सगळ्यांना स्वर्गात न्यायचं आहे. आपल्या पवित्र मर्यादेच्या स्वर्ग नेण्याचा सोहळा आहे. आपल्या सगळ्यांना स्वर्गामध्ये एकत्र एकमेकांना भेटायचं, बघायचं आहे. आणि त्यासाठी आपला हा जो सगळा कार्यक्रम आहे, प्रयत्न आहे, ते आपण करत राहायचं, एकत्र राहायचं आणि दुसरीला पुढे करायचं. तू पुढे हो, तू बोला. एवढ्या सगळ्या बाया पुढे आल्या. हे बानभाटची कंपनी बामन भाट मस्त त्यांनी आपल्या भूमिका मांडली. आपण पण करू शकतो. जे आपल्या समाजामध्ये, आपल्या परिसरामध्ये जे चाललेलं आहे त्याच्याविषयी बोलणं, त्याच्याविषयी आवाज करणं, त्याच्याविषयी ज्यांच्या जीवनामध्ये अडचण निर्माण झाली त्यांना मदत करणं, हे आपण करू शकतो. आपल्याला मोठा आवाज करून, मोठ्या मोर्चा करून आपण कोणाचं सरकार पाडण्यासाठी नाहीये. आपल्याला आपल्या माऊलीने जसं मुक्त केलेलं आहे तसं मुक्त स्वतंत्रपणे माऊलीचा गौरव करण्यासाठी, देवाचा गौरव करण्यासाठी आपल्याला जीवन जगायचं आहे. ख्रिस्ताचं अनुकरण करायचं आहे. येशू ख्रिस्ताकडे पाहत आपल्याला आपल्या जीवनाची वाट, जसं कॅलेटने सांगितलं, आम्हाला आनंदाने जगायचं, आनंदाने जगायचं. कधी आपण बोलावं नाही आपल्याला माहिती नाही, तोपर्यंत असं राहता कामा नये. एका मोठ्या मित्राचं सात्वन करण्यासाठी गेलो होतो आणि पत्नी खूप वयस्कर झाली होती. तिला मरण 82-83 वर्षी मरण आलं होतं. त्यांचं पण 85 वर्ष झालं होतं. आम्ही एकत्र हरितवसामध्ये काम केलेलं होतं म्हणून मी त्यांच्याकडे सांत्वनाला गेलो होतो, धर्मगुरू म्हणून. आणि त्यांनी माझ्या खाद्यावर डोकं ठेवून जोरात रडायला लागले. मला थोडंसं म्हणजे पत्नीचं एवढं वय झालं, चांगलं तिथे जीवन मिळालं, सगळं झालं, सेवा झाली. फादर खूप बोलायचं राहून गेलं, खूप सांगायचं राहून गेलं. त्यामुळे असं मरताना वाटलं पाहिजे नाही, जीवन जगायचं राहून गेलं, आनंद करायचा राहून गेला, थोडं नासासवतं निघून गेलं, असं वाटून ठेवायचंच नाही. म्हणजे हसायचं होतं, राहून गेलं. हसायचं, जिथे हसायचं तिथे हसायचं, जिथे नाचायचं तिथे नाचायचं, जिथे सहभागी व्हायचं तिथे सहभागी व्हायचं. असं दुःखी, कष्टी, असं निराश, उदास असं आणि एकटा असं राहायचं नाही, सहभागी व्हायचं. काहीच नसलं तरी आपल्याला रोजचे मिस आहे. आपल्या केवढे दर सोमवारी प्रार्थना आहे, आपल्याकडे मध्यस्थीची प्रार्थना आहे, तिथे तरी आपल्याला उभारी मिळते, स्फूर्ती मिळते. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. देवाची आणि माऊलीची कृपा तुम्हा सर्वांवरती असो. थँक्यू. गॉड ब्लेस. आम्हा सर्वांना अतिशय प्रेरणापूर्वक असं मनोगत सांगितल्याबद्दल फादर सर्वांतर्फे मी तुमचे आभार मानते. गॉड ब्लेस यू. शैला कोडिया लिखित वरमाई निघाली वारण्याला ही नाटिका आपण गेल्या वर्षी पाहिली. ह्या नाटिकेचा पुढचा भाग वरमाई पडली आजारी, तिला भेटायला शेजारणी. तर मग पाहूया आता वरमाईचा आजार काय आहे तो. जबर बसून तिने जे मॅटिक मला आले का आपण जेवढी शीत पडली तेव्हा त्यांना नाट पडलेलं गो पडली वरडाला वाचून दिलं. त्या हा त्या मजा करा, काम करा. तेव्हा तुम्ही टायमामध्ये आल्या, काम केलं, खालं केलं, मजा करून गेले. हा तेव्हा तुम्ही व्यवस्थित आल्या ना. आज आपण शुभवर्तमानात काय ऐकलं, मर्या, पवित्र मर्या, सेवेला
संकटकाळी वेळा भेटायला गेली, ही सेवा केली. आता जरा हे लक्षात ठेवा. काय बोलली तू कसं काय मल्यांबाई? मी काय तुला आणते, आम्ही तुझ्या पोरीला वरायला आलो नाही का? कवडी आम्ही तुम्हाला मदत केली, तू आम्हाला काय मागणं केलं? खा प्यायला मजा करा, माझ्या पोरीला वराळ चुकून घ्या. तुझ्या पोरी आम्ही वराळ तू गुन्हे का भेटला? कसू जाऊन द्या मल्यांबाई. तू आजारी होती आम्हाला माहित नाही. गेल्या हुकुराला मी तुला हुकुराच्या वारात बघितलं, मावळ्याला फिरवी दिलं, वारात कवडा तर आम्ही कधी कुणाला बघायचो, कधी ओळखणी द्यायची. अगो आता काय ते बरी झाली. अगो वराडात काय झालं, बाई पप्पी धोबण झाली न. ती आपण अक्षर मोठी वराड करतात तर आपल्याला ती काही शकतात का गो? मग बाई पप्पी ओढ झाली होत्या टायमात, मग मी शिक झाली. अगो मला काहीच माहित नाही, पण तुझी भाऊजे भेटली ना ती मला काय लागली. तुला काय माहित पडलं का? मी काय मला माहित काय पडायचं, काय हवे माहित नाही का? पण सांगेन तेव्हाच ना ती मला सांगायला लागली. अगो मध्यात काय पक्की शिकतात ती. मी नंतर ओरडा टेन्शन घेतलं का काय केलं? अगो तिला हॉस्पिटलात ऍडमिट केले तिने तुला माहित आहे? अगो पक्की अगो मरणाला ठेकली ना. ते आठवलं काय माहिती का? आम्ही व्हॉट्सअप वर काय केलं. मी तू व्हॉट्सअप वर अगो मा फोन का असं नाही का मा मी हॅलो करते माहिती. पण मी काय म्हणते व्हॉट्सअप वर माहिती आपल्याला काय माहिती आहे काय ना. मल्यांबाई काय झालं तुला? एवढे करायला लागले ते काय सांगू तुम्हाला? मला मी बुधवार वरात कपड्याला मी उठली, कपाशी खायला गेले, मला ते मला स्वेटला नाही मिळालेलं. ती मला तपासलं, इंजेक्शन भरलं न बाहेरच्या गोळ्या घेऊन गेल्या. येता येता बंगल्याच्या मेडिकलमधून मी गोळ्या घेतल्या. घरा आल्याप्रमाणे मला येऊन ते गोळ्या काय असे ते दिल्या मला. त्याच्याला मी काय काय खालच नाही, कलेरी पिली न आराम केला. अख्खा निधूनच रेडी न. रातची काय झालं, माझ्या कशाने दुखायला लागलो. आता मला वाटलं काय आता मा काय शोषलं काय का काय मला वाटलं ते यावरूनच येत होते घरले घराची. त्यावरून मग मला बंगलीवर काढण्याला ऍडमिट केलं. त्यावरून ECG काढला, मला आधी ऍडमिट केलं. तुला ऍडमिट केलं आम्हाला माहितीच नाही. अगं पण मी काय तुला आणली, तू एवढी तेच नव्हती. एवढी काय झालं तुला? त्या मुकेश अंबानी माहिती का, तो करोडपती, त्यानं असं मोठं वरण केलं, तो नाही तडे जाऊन तर त्या हाताखाली दुसरी लोक ना साखर, तू एवढीच वरण केली एवढी जाऊन का? अगं असं नाही, आपण डोकं कमी राहायचं. मी काय माहिती मल्यांबाई, मला तिला अगो काय झालं, फॅक्शन पण मांडलोय न एवढं मावळा आहे डोकं कॅक्टस पण तरी का करा. प्रत्येक हिरवा आपल्याला लोकांकडे झालं पाहिजे ना. ते इंडिया निश्चित चौथी बेबी काय आली मला आणते मल्यांबाई. मला थोडं कोणाला इंडियाला सरपत येते असेल ते थोडं दे. अगो ते गरम गरम इंडिया तर मा काय ते झालं ना, मी तुला कमी देऊ. तिला मी काय झालं हे बघ वर कपडे काय आपल्या किती काही पद्धत आहे, कंटेनर भरून दे सरपत इंडिया द्यायची सगळ्यांना. तर मी तुला दे आता त्याकरता एक रुपये वाढायला लागते. मग ते तीन काय ते नंतर तुला देते नंतर लोकांना दे तर तुला वाटी दे. नंतर कोणाला द्यायचं दे तू पाहते तासून दे वर लागते ते. अगो तवली धान्य कपडा 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 न तवली नाही बोलत ती. अगो मल्यांबाई ती काय बोल पडली ती तरी तुला माहिती आहे का? अगो ती 2-3 दिवसांनी येई नाही, अत्वारे एकदाच येते. पण अत्वाऱ्यातून काय केलं माहिती का? मला बघितलं ना ते मा अडकलं मला थांबव करायची. तुम्ही तर काय पण थांब. अगो अत्वारा आली ना आपली खरगोश मोठी आपला लोक मोठा. तिला मेहनती मोठा ते नय आणि ते घेऊन कुणी ऐकलं ते ती जोरात बोलायला ती. मी नंतर मी बोलली नाही, जरा सावकाश सांगलो रस्त्या पण नाही येते. तुला काय म्हणायचं, मधल्यांनी पैसा घरा इंद्या सरबते टेपडा नुमोडे झोपलो का पाखो. तुला ऐका
आणि खूप लोक होते, पण मी काय केलं, मी मडका मांडला, पहिलाच मी मडका मांडला, मी निघाली. आमची आपण भेटली वाटते का? नाही घेऊ दे, मला काय फरक नाही पडेल. मी ती भेटली ना तुम्ही परत जाईल, ती बोलू का नाही बोलू? मगन बाय पायरण काऊन पडली गो? काय का पैराणी 3 लाखावर पडली, पण जमले जुन्या पैराणी आल्याच नाही. मग एका आणि आपण पैराणी घ्यायची काय मी नंतर केवढी घ्यायची पैराणी, आपण एका पैराणी घेतल्या लोकांना आपल्या उद्योगामध्ये येत का? मगन बाय पोरी जावा आणते का नाही गो? हा आलते. हे बघ मी बुधवारी शिकली तर त्याहून गुरुवारी मलेशिया सिंगापूरला जायची तिकीट, हंगकॉंगला जायची तिकीट काढली. आता मला ऍडमिट केले तर माझी कोणी काही गो तर ते शिक लागेल का, ते काय ती तिकीट भेटली ती काय कॅन्सल केली न काय तिकीट आहे थोडे पैसे कमी मिळाले. आता मला बरं वाटते ते आता गेलं ते निवडणं फिरायला. हा मधल्या बाई मी तुला काय म्हणते, तू तो वाढल्या राहती तर तू मला काय बांधलं, माझ्या पोरीला ना घर ते मंगळसूत्र, हो मग तो मंगळसूत्रच केले ना, तुम्हाला भिजवाय पण आणती तर दागिना ना बांगड्या बिंगड्या केल्यात, मग काय मला दिलं नाही, मग काय झालं त्या? हो मोठ्याशी पकडवाशी ते थोड्या मोठ्याला दिली तरी पण ती हवं तर दुसरे नको माझ्या गावाचं तिया पुढं काय चालते का? अगं मेरी आपण जर ते वतनबाईला बघायला आल्या, वतनबाई आजारी झाली तिला बघायला आल्या, त्या प्रत्येक गोष्टी आपण करत चुकलं माफलं माफ कर, आराम कर, टेन्शन घेऊ नका. आणि निघा सकाळी काळजी घे. हा नका नका आवडू दे, ती तब्येतीला बरी नाही मग आम्ही बोलू. उठमाळ्या चांदल्या रे बलझुपारे, घाटाला रे बलझुपारे, घाटाला बलझुपारे, घाटाला पाणी जाऊरे, घाटाला रे पाणी जाऊरे, घाटाला पाणी जाऊरे, घाटाला शेवंतीच्या बागेला, शेवंतीच्या बागेला, शेवंतीला शेवटी येतील त्या मेरी बादशा, वैराडाला त्या मेरी बादशा, वैराडाला. थँक्यू केरलाई आणि कौलार बायानो. आनंदी आणि तुफान असं नाटक तुम्ही आम्हा सर्वांना दाखवलं त्याबद्दल धन्यवाद. आभार प्रदर्शन सौ ज्योती परेरा. मी फादर मायकल गोन्साल्विस यांना विनंती करते की त्याने पुढे यावे. सर्वांचे आभार मानत आहोत. सर्वात प्रथम देवाचे आभार. आपल्यामध्ये प्रमुख धर्मगुरू सन्माननीय फादर रेमंड रुमाव, सहाय्यक धर्मगुरू फादर स्टीफन मचाडो, फादर संजय परेरा, फादर लेस्ली आल्मेडा, फादर विल्सन रिबेलो व फादर मायकल आज आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचे देखील आभार. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती लुईजा अल्बर्ट कोलासो, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती रोजबेरी जॉन आल्मेडा, तुम्ही देखील छान असे 2 शब्द आम्हाला सांगितले त्याबद्दल तुमचे देखील आभार. त्रिदिन भक्ती उपासना समिती सौ गिलोर्नी डेव्हिड डिसोजा, सौ विजया परेरा व श्रीमती डेझी परेरा, तुम्ही देखील त्रिदिन भक्तीचं आयोजन छान प्रकारे केलं त्याबद्दल तुमचे आभार. भोजन समिती सौ स्टेला करवालो, सौ अंजना डिक्रूज, श्रीमती मॅग्रेट वाज व सौ जेलिना परेरा, तुम्ही देखील चांगलं असं 2 ठिकाणी जेवण
निवडून आणि मगच तुम्ही कॅटरर्सला जेवण दिलं त्याबद्दल धन्यवाद. भोजन व्यवस्था श्रीमती ब्रिजेट मिस्किटा, श्रीमती रुबी मिस्किटा, श्रीमती ब्रिजेट परेरा, सौ प्रेशिला परेरा, श्रीमती डेझी परेरा, तुम्ही बाहेर आता चांगली व्यवस्था केली त्याबद्दल तुमचे देखील आभार. खाऊ वाटप श्रीमती जॉयसी अल्मेडा व सौ शीला गोन्सल्विस, तुम्ही आता चांगल्या प्रकारे खाऊ वाटप करणारे, तुमचे देखील आभार. मरियेच्या स्वर्गनयन सणानिमित्त देणगी देणार स्टेला डिसोजा 500, एमा अंड्रांडिस 500, सौ विजया परेरा 500, अनामिक 250, मारिया परेरा 1000, अनामिक 500, नेना स्टॅनी परेरा 5000, सौ असुंता रिबेलो 1000, सौ साधना राजन डायस फुलांसाठी 1000, अनामिक 2000, अनामिक 2000, श्रीमती जेनेट एंथोनी डिसिल्वा 1000, सौ जाना कुटिनो 2000. सर्व देणगीदारांचे आम्ही पदाधिकारी आभार मानत आहोत. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या सूत्रसंचालिका श्रीमती जशिंता थॉमस रिबेलो, आम्ही तुमचे मनापासून आभार मानत आहोत. तुम्ही चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केले. मंचावर नाटक, नृत्य, नाटिका सादर करणारे सर्व कलाकार पात्र यांचे देखील आम्ही आभार मानत आहोत. भोजन बनविणारे डॉल्सी कॅटरर्स यांचे देखील आभार आणि आपल्याला मदत करणारे डेरी यांचे देखील आज आम्ही आभार मानत आहे. शिवाय सुमित व्हिडिओ त्या आम्ही तुमचे देखील आभार मानत आहे. सर्वात शेवटी कोणाचे आभार राहून गेले असतील ते आपल्या सर्वांचे आभार. थँक्यू. तुम्ही सर्वांचे आभार मानले पण आपण गर्दण्याचे आभार नाही मानले. तर गर्दणी म्हणजे आपले सगळे पदाधिकारी, मला वाटतं खासदाराने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा अभिनंदन करावं. एक गाडी नंबर आहे AJ0979, तर थोडी बाजूला करायची आहे. कोणाची असेल तर त्यांनी प्लीज बाहेर जरा जावे. AJ0979. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या या आतापर्यंत कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांना एवढ्याच टाळ्या खूप लागल्या. थँक्यू. एक ऍक्शन सॉन्ग आहे, त्याच्यात आपण भोजनाबद्दलची प्रार्थना आपण कातरांना विनंती करू प्रार्थना करण्यासाठी. प्रभू तुम्हाबरोबर असो. आपण प्रार्थना करू. प्रभू परमेश्वर पिता, स्त्रीची शक्ती तू आम्हाला मरियेच्या द्वारे दाखवून दिलेली आहेस आणि तिचा आदर्श समोर ठेवून ज्या आमच्या ह्या स्त्रिया आपलं व्यक्तिमत्व घडवू पाहत आहेत, आपली घरं सांभाळत आहेत, समाज सांभाळत आहेत, त्याचं एक चित्र पाहण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलो आहोत. आणि आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या सहकार्याने ही स्त्रीची शक्तीचं प्रदर्शन आम्ही पाहिलेलं आहे. त्याद्वारे तू आम्हाला एक नवी स्फूर्ती दिलेली आहेस, शक्ती दिलेली आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि ह्या स्फूर्तीने, ह्या शक्तीने आम्ही आमचं घर, आमचं कुटुंब, आमचं गाव, आमचं पॅरिश अधिक फुलवण्यासाठी त्या इथून आम्ही जात आहोत. त्या आम्हाला तुझे आशीर्वाद दे. हा आशीर्वाद आपण प्रभू परमेश्वर पित्याच्या नावाने मागूया एकत्र. आमच्या जसं देव आपला पिता आहे तशी मरिया आपली आई आहे. तिला आपण वंदन करू,
आणि तिच्या नावाने आज आपला हा जो सोहळा आपण साजरा करत आहोत त्या सोहळ्यामधून तिने आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहावे म्हणून तिला विनंती करून एकत्र म्हणूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हावर तुमच्या कुटुंबांवर आणि ह्या वाढलेल्या अन्नावर आशीर्वाद देवो. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. आजचा कार्यक्रम एकंदरीत खूपच सुंदर झाला आणि विशेष म्हणजे अध्यक्षाचं हृदयस्पर्शी आणि भावपूर्ण असं तिचं ते मनोगत मुलीचा पुन्हा एकदा तिला जोरदार टाळ्या वाजून तिला धन्यवाद. सर्वांना भूक लागलेली आहे ह्याची आम्हाला जाणीव आहेच, परंतु फक्त आता 2 मिनिटाचा ऍक्शन. ओके खूप उशीर झालेला 1:15 झालेला आहे. आपण ऍक्शन सॉन्ग तुम्ही करा. त्यांना जेवायला जायचं त्यांनी जेवायला सुरुवात. ओके, ज्यांना जेवण घ्यायचं त्यांनी जेवण घ्या. तोपर्यंत बाकीच्यांनी बसून ऍक्शन सॉन्ग आपण घेऊया.